गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये वातावरण चांगलंच तापलंय। या निवडणुकीच्या निमित्तानं ठराव दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी आहे, त्यामुळे ठरावधारकांनी ठराव दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडाल्याचं दिसून आलं। त्यातच महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनस्वराज्य शक्ती पक्षासह इतर सहयोगी पक्षांनी आपल्याच गोटामध्ये जास्तीत जास्त ठराव आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं देखील दिसलं। त्यातच गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूयात। गोकुळ निवडणूक बिनविरोध होणार? गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीचे नेते आग्रही। महायुती आणि सहयोगी पक्षांचे सर्वाधिक ठराव। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक या निवडणुकीच्या निमित्तानं ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। सहकारातील गोकुळ ही नावाजलेली संस्था असल्यानं या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। महायुतीमधील दिग्गज नेते मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह दिग्गज नेत्यांनी जास्तीत जास्त दूध संस्थांचे ठराव आपल्याकडे यावे यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं। एकीकडे गेल्या आठवड्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटानं शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल केले, तर आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्रित येत आपले ठराव दाखल करत प्रदर्शन केलं। त्यातच भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षानं स्वतंत्ररित्या रांगा लावून ठराव दाखल केले। या दरम्यान शिवसेनेचे आमदार माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रामाणिक दूध उत्पादकांची इच्छा आहे की गोकुळची निवडणूक होऊ नये, कारण याचा सर्वाधिक परिणाम हा गोकुळच्या कारभारावर होणार आहे। गोकुळची ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली। खासदार साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला, निवडणुका लागाव्यात अशा दूध उत्पादक ठरावधारकांची अपेक्षा आहे अशा पद्धतीची भूमिका मांडली। खरं म्हणजे जो प्रामाणिक दूध उत्पादक आहे त्याची इच्छा ह्या गोकुळची निवडणूक होता कामा नाही, कारण ह्या गोकुळच्या निवडणुकीचा परिणाम ह्या गोकुळच्या एकंदरीत कारभारावर होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गोकुळची निवडणूक ही बिनविरोधाने झाली पाहिजे। शिवसेनेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ठरावधारकांच्या मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेनंतर त्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीकडे 4000 पर्यंत ठराव गोळा होतील असा विश्वास व्यक्त केला। त्यामुळे निवडणूक एकतर्फी होईल असं चित्र महायुतीला दिसतं। एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दुसऱ्या बाजूला शिवसेना, तिसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि त्याच्यानंतर परत जनसुराज्य पक्ष, या चारही पक्षांकडे अतिशय चांगल्या पद्धतीने ठराव गोळा होत आहेत आणि एकूण चित्र बघितल्यानंतर निश्चितपणे 4000पर्यंत तरी आपण पोहोचू, म्हणजे निवडणूक एकतर्फी होईल अशा पद्धतीचं चित्र आजच्या घडीला महायुतीसाठी आहे। ही निवडणूक महायुती म्हणून जरी लढत असलो तरी शिवसेना निर्णायक ठरेल असं माजी खासदार संजय मंडलिकांनी म्हटलं। ही निवडणूक ही महायुती म्हणून आम्ही पुढे जाणार आहे। खरं म्हटलं तर धाकटा भाऊ बारका भाऊ याच्यापेक्षा एक कुटुंब म्हणून आम्ही पुढे जातोय। त्यामध्ये शिवसेनेची भूमिका निर्णायक आहे। गेल्या वेळेचा अनुभव म्हणजे यावेळीच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकत्रितपणानं पुढे जायचं आहे। राष्ट्रवादीकडे 1971, शिवसेनेकडे 1500, भारतीय जनता पक्षाकडे 1430, जनसुराज्य शक्ती पक्षाकडे 545। गोकुळचे नेते महादेवराव महाडिक देखील यंदा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा रिंगणात उतरले। ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे, त्यामुळे बिनविरोध होण्याचं काही कारण नाहीये असं मत खासदार धनंजय महाडिकांनी व्यक्त केलंय। आता मात्र निवडणूक लढवत असताना ते म्हणतात महायुती विरुद्ध शेतकरी, आता महायुती विरुद्ध शेतकरी, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही निवडणूक होणार। निवडणूक बिनविरोध होण्याचं काही कारण नाही आहे। आम्ही सगळे ताकदीने एवढे मोठे संख्या असल्यानंतर बिनविरोधसाठी चर्चा करण्याची आवश्यकताच नाही आहे। निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा आज होऊ शकत नाही। एका मर्यादेच्या बाहेर घोडेबाजार होणं हे लोकशाहीला घातक असतं। यामध्ये अनेक संस्था असल्यानं सर्वांचं एकमत करणं एवढं सोपं नाही, पण बिनविरोध झालं तर कोल्हापूरच्या दृष्टीनं चांगलं होईल असं विनय कोरे यांनी म्हटलंय। ही चर्चा बिनविरोधची आज एवढ्या लवकर होईल असं नाही। काय वळण, आता कुणाचे किती ठराव आले याचं चित्र स्पष्ट होईल। अजून काही संस्था कोर्टामध्ये आहे त्याचा निर्णय होईल आणि मग एकत्र बैठकीमध्ये बाबा आपल्याला हे कसं करणं शक्य आहे। त्यामुळे गडबडीनं आज काही निवडणूक का बिनविरोधीची चर्चा आज होऊ शकत नाही।
एकूणच गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे सगळेच नेते पहिल्यांदाच सहकार्यातल्या निवडणुकीसाठी गट तट विसरून एकत्र आले. त्यामुळे आगामी काळात हाच पायंडा कायम राहिला तर महायुतीला गोकुळच्या निवडणुकीमध्ये विजयाचं शिखर गाठायला वेळ लागणार नाही. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.